फक्त शुभेच्छा द्या आणि येऊन बसा म्हणाला. बोर करू नका, फक्त शुभेच्छा द्या आणि येऊन गप बसा म्हणजे. मला वाटतं का असं म्हटलं असतील. चित्रा मॅडम चित्रपट अभिनेत्री कलाकार सगळे लोक त्यांच्याकडं पडद्यावर जरी दिसल्या तरी अगदी असे हे करून बघतात आणि ऐकतात. आणि त्यांनी मला सांगितलंय त्यामुळे त्यांचं ऐकायलाच पाहिजे. मला असं का सांगितलं माहित नाही. त्याचं कारण एक असावं, माझ्या नावाच्या पाठीमाग प्राध्यापक असं लावतात आणि शेवटी सुरुवात कशाने होते, कुऱ्हाडे. प्राध्यापक कुऱ्हाडे असं असल्यामुळं कदाचित मॅडमने त्याच्यापूर्वी कधी ऐकलंय माझं भाषण. बघितलं काय म्हणाले ते, तुमचं आडनाव कुऱ्हाडे आहे. याच्यापूर्वी बरेच वार आज तुमचे सहन केलेत आम्ही. आता प्रेक्षकांच्या अगोदरच थोडी जमल्यात हाय, त्या थोड्यांच्यावर वार करू नका आणि तुमचं आडनाव हातात घेऊ नका म्हणतात त्या. आता काय करायचं मग कुऱ्हाडेने, जर कुऱ्हाडेने आडनावच हातात घ्यायचं नाही म्हटलं तर काय करणार. हे का मी काय आमचं आडनाव काय मॅडम काय मी नरेंद्र मोदींच्याकडे वसिला लावून हा. आमच्या पूर्वज जे पन्हाळगड, सामानगड, भुदरगड इकडे गडकरी असायचे आणि ते लढताना बाकी कोण तलवारी घेऊन लढायचा, कोण ढाल घेऊन, कोण गदा घेऊन लढायचा, कोण बाण घेऊन लढायचा, पण आमचे पूर्वज कुऱ्हाड घेऊनच लढायचे. आणि तेव्हापासून मग ते आडनाव पडले किंवा पूर्वजांच्या पराक्रमामुळे आडनाव पडलंय. मग आता आम्ही ते विसरून कसं चालेल. मग तुम्हाला आता चित्रा नाव आणि दीक्षित आडनाव हे तुम्ही विसरला तर काय शिल्लक राहील. चित्रपटात काम करणाऱ्यांना चित्रा आडनाव धारण करणं हे खरोखरच दुर्मिळच काम आहे. कुठं राहतायसा मॅडम, म्हणजे पृथ्वी तलावर नेमकं ठिकाण कुठलं काय नाही. याचा अर्थ असा की ते एकत्र राहत, एका ठिकाणी राहत नाही, सारख्या फिरतच असतात.